अन्न आणि औषध प्रशासन विभागानं राज्यभर सुरू केलेल्या कारवाईत मंचर हे दूध भेसळीचं केंद्र असल्याचं समोर आल्यानंतर परिसराची बदनामी झाल्याचा आरोप करत आज मंचरमध्ये सर्वपक्षीय एल्गार मोर्चा काढण्यात आला। दूध भेसळ करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी तसंच त्यांना राजकीय संरक्षण देणाऱ्यांवरही कारवाई करावी अशी मागणी आता आंदोलकांनी केलेली आहे। आता जे नाही त्यांचे नाव सांगायला लागतील ना की कोण आहे कोण नाही। काय आम्ही सांगितलं तर काही लपणार नाही ना। तुम्ही सर्वजण पत्रकार बांधव आता तुम्हाला दिसतंय की इथे सर्व पक्षामध्ये फक्त राष्ट्रवादी अजितदादा पवार यांचा जर पक्ष सोडला तर बाकी सर्वजण आहेत। आणि मी काय म्हणतो की जर आपण चोरी केलीच नाही तर आपण लपायचं कशासाठी ना। आपण सुद्धा लोकांच्या भावनेबरोबर यायला पाहिजे। आपणही सांगायला पाहिजे की तुम्ही सुद्धा या भेसळीच्या विरोधात लढतायत म्हणून। परंतु त्यासाठी तुम्ही वेगळा गट स्थापन करायची गरज नाहीये। कसं असतं माहिती का, मांजरीला वाटतं की ती दूध पिते कोण बघत नाही कारण डोळे तिने झाकलेले आहेत। जगाने झाकलेले आहेत का, तर जगाचे डोळे हे उघडे झालेले आहेत। खऱ्या अर्थानं आज मी खेड तालुक्याच्या वतीनं या आंदोलनाला शेतकऱ्यांचा सभापती म्हणून जिल्हा परिषद सदस्य म्हणून पाठिंबा द्यायला आलो आणि हे इथं उघडकीस येण्यापूर्वी खेड तालुक्यामध्ये काही घटना त्या ठिकाणी घडले होते। हजारो लिटर दूध त्या ठिकाणी बेनामी पडलं होतं आणि हे सगळं बनावट पॅकेटचं दूध खेड तालुक्यामध्ये सापडलं होतं। त्यावेळेसच आम्ही तुकाराम मुंडे साहेबांच्या कार्यालयाशी संपर्क साधला आणि हे सगळं बनावट दूध आणि हा घोटाळा बाहेर आणण्याचा प्रयत्न खेड तालुक्यामध्ये केला होता। आज महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थानं तुकाराम मुंडेंनी जी भूमिका घेतली या भूमिकेला सर्वसामान्य माणसांचा प्रचंड मोठा पाठिंबा आहे आणि अशा खंबीर अधिकाऱ्यानं जी कारवाई आज इथे झालेली आहे, महाराष्ट्रामध्ये 25% दूध भेसळ घोटाळा याच्यामध्ये जाहीरपणे सरकार मान्य करते आहे। अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाची प्रक्रिया तात्काळ रद्द करण्याच्या मागणीसाठी जवळा बाजार येथे संविधानवादी आणि आंबेडकरवादी संघटनांनी धरणे आंदोलन केलं। पंडित सूर्यतळ यांच्या नेतृत्वाखाली जीवक बुद्ध विहार ते MIP पेट्रोल पंपापर्यंत रॅली काढण्यात आली। आंदोलकांनी यावेळी जोरदार घोषणाबाजी सुद्धा केली। विश्वरत्न महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भारतीय आपल्या नेत्यांनी आपल्या कार्यकर्त्यांनी समाज बांधवांनी पहिल्या चळवळीचे नेते आदरणीय दिनेशजी हनुमंते जेवढे काही नेते असतील बौद्ध समाजाच्या वतीनं म्हणजेच 58 जातीच्या वतीनं आज उपवर्गीकरणाला विरोध म्हणून आम्ही आज या ठिकाणी धरणे आंदोलन केलंय। आम्हाला एक संघ राहायचा आहे। आमच्यातली कोणतीही जात बाजूला करू नका। जसे 59 जाती एकत्र आहेत त्याच पद्धतीनं आम्हाला एकत्र ठेवा। जे शासनाचा अजेंडा आहे त्याच्या विरोधामध्ये आज आम्ही या ठिकाणी धरणे आंदोलन केलेलं आहे। पाहिलं की मागच्या 2 महिन्यापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आनंदराज यशवंतरावजी आंबेडकर साहेब यांच्या नेतृत्वामध्ये पूर्ण महाराष्ट्रभर या ठिकाणी अबकड उपवर्ग विरोधामध्ये मोर्चे निघत आहेत। आणि आज देखील आज या जवळा बाजार सारख्या या ग्रामीण भागातल्या जवळा बाजार पेठेमध्ये आज या संदर्भामध्ये धरणे आंदोलन करण्यात आलेलं आहे। आणि आमची प्रमुख मागणी हीच आहे की आता सांगल्याप्रमाणे जे 59 जाती आहेत आम्ही सर्व एक संघ आहोत आणि या एक संघ राहण्यासाठी अबकड उपवर्ग आहे हे थांबलं पाहिजे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।